हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत चीज बीटरूट बॉल्स. त्यासाठी एक बीट स्वच्छ धुवून घेतलं, वरली साल काढून घेतली. त्यानंतर ना ह्या बीटाचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ना ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ना ह्याला बारीक असं स्मूथ असं पेस्ट तयार करायची आहे. त्यानंतर ना ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ना हे चाळणीनं गाळून घ्यायचं आहे. तर बघू शकता याचं ज्यूस काढून घेतलेलं आहे बीटरूटचं. त्यानंतर लगेचच कढई ठेवायची आहे गॅसवर गरम करायला. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलं. तेल चांगलं गरम होऊ दिलं. 1 चमचा ना ह्याच्यामध्ये जिरे घातले. जिरे थोडेसे तळले की त्याच्यामध्ये ना बीटचं जे ज्यूस काढलेलं होतं ते घालून घ्यायचं. ज्यूस घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि याला ना छान अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर अर्धा वाटी रवा घालून घ्यायचा आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि ताट झाकून 2 मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं. आता 2 मिनटं झाल्यात, छान असा रवा वाफवलेला आहे आणि आता याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं. आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं, नाहीतर हाताला चटके बसतात. थंड झाल्यानंतर याला छान असं ना मळून घ्यायचं आहे. आपली चपातीची कणिक कसं मळतं तसं मळून घ्यायचं. आता बघू शकता हे छान असं मळून झालेलं आहे. तर चला मग आपण आता बघा रवा मळून झाल्यानंतर याला साईडला ठेवून द्यायचं. आता इथं मी ना एक चीजचं स्क्यूब घेतलेलं आहे. तर याला ना बारीक बारीक असं कट करून घेऊया. तर आता इथं मी बारीक कट करून घेतलं. त्यानंतर ना असं छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं अंगठ्या साहाय्याने ना मध्ये थोडंसं खोलगट करायचं आणि त्यामध्ये एक ना चीजचा तुकडा घालायचं आणि छान असे ना बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता याच पद्धतीने मी सगळे बॉल्स ना तयार करून घेते. तर बघू शकता इथं माझे सगळे बॉल्स तयार करून झालेले आहेत. तर आता ह्याला ना आपल्याला उकडायला ठेवायचं आहे. पहिलंच मी गॅसवरनं कढईत पाणी ठेवलं होतं उकळायला. तर पाण्याला उकळी आलेली होती. त्याच्यामध्ये ना चाळणी ठेवून घेतली. चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे ना खाली चिटकू नये. त्यानंतर त्याच्यामध्ये सगळे बनवलेले बॉल्स टाकले आणि ताट झाकून ना 10 मिनटं छान असं शिजवून घेतलं. 10 मिनटं झालेले आहेत आणि बॉल्स छान असे शिजलेले आहेत. त्यानंतर थंड झाल्यावर ना काढून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ना 1 चमचा ना मोहऱ्या घातलेल्या आहेत आणि 1 चमचा ना तीळ घातलेली आहे. 3-4 पानं ना कढीपत्त्याचे घातलेत आणि 1 चमचा ना किचन किंग मसाला घातला आहे. आता हे सगळं घालून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ना उकडलेले बॉल्स घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ना एकदम मस्त असे आपले चीजचं बीटरूट बॉल्स तयार झालेत. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. ह्याला तुम्ही केचपसोबत किंवा असंही खाऊ शकता, खूप छान लागतात. लहान मुलं बीटरूट खात नाहीत बघा, तर अशा पद्धतीने करून दिलं ना ते पण आवडीनं खातील. व्हिडिओ आवडला तर